एमपीएससी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण शिक्षक पात्रता परीक्षा ईटी याचं PYQ सेशन आपण चालू केलेलं आहे पहा. कारण येणाऱ्या काळामध्ये जी आपली PAT आहे त्याच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असं सेशन आहे. पुन्हा एकदा राठोड एमपीएससी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहा आपण PYQ घेणार आहोत म्हणजे आजपर्यंत आलेल्या प्रश्नांचं आपण जास्तीत जास्त कसं आपल्याला स्पष्टीकरण देता येईल ते आपण इथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक लक्षात घ्या. त्यामुळे पहा आपल्याला पहिला प्रश्न पहा तुम्ही. बघा बोर्डवरचा प्रश्न तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचे पर्याय पण दिलेले आहेत. मन वढाये वढाये उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हटलेला आहे. बघा त्यांनी आपल्याला काय विचारलं तर समानार्थी शब्द विचारलेला आहे. कोण्या या काव्यपंक्तीमध्ये जे काय ढोर हा शब्द आलेला आहे शेवटी बघा त्या ढोर शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द त्यांनी विचारलेला आहे. ढोर म्हणजे काय पहा तुम्ही. तर फुल फुल म्हटल्यानंतर फुल या शब्दाचे समानार्थी शब्द काय होतात. सुमन येईल, सुमन येणार आहे, पुष्प येणार आहे, फुल येणार आहे, असे समानार्थी शब्द येतात. सुमन, पुष्प, फुल. मग पहा हिरवळ म्हणजे हिरवळ, हृदय म्हणजे अंतःकरण, अंतःकरण, अंतर्मन हा पण त्याचा समानार्थी शब्द येईल. जनावर, जनावर म्हणजे काय गुरे, गुरे ढोर म्हणजे जनावर. म्हणजे जनावर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आलेला आहे तर ढोर हा शब्द जनावर या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला आहे. बघा हिरवळ म्हणजे हिरवगार जे आता पावसाळ्यामध्ये जे दृश्य आहे ते हिरवळ होते बघा जे थोडं थोडं हिरवगार गवत निघते. पहा या प्रश्नाचं उत्तर काय मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आला तर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला आहे काय तर जनावर. पर्यायातील काय जनावर हा त्याचा समानार्थी शब्द आहे. का पुढचा प्रश्न पाहूत आपण. हा प्रश्न घ्या. हा प्रश्न वाचा. प्रश्न क्रमांक 2 खालील शब्दातील समास ओळख. त्यांनी काय सांगितलेलं आहे समास आपल्याला ओळखायचा आहे. सामासिक शब्द दिलेला आहे त्या सामासिक शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा. पाला पाचोळा असा त्यांनी शब्द दिलेला आहे. कोणता पाला पाचोळा, पाला पाचोळा, पाला पाचोळा या सामासिक शब्दाचा समास त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. समास सांगायचा बघा त्यांनी पर्याय दिले द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि अव्ययभाव समास असे 4 पर्याय आहेत. मग पाला पाचोळा या सामासिक शब्दाचा कोण्या समासाचा आहे सामासिक शब्द उदाहरण आहे पहा याचा आपल्याला विग्रह करावा लागेल. पाला पाचोळा, पाला पाचोळा, पाला पाचोळा वगैरे. बघा पाला पाचोळा वगैरे म्हणजे पाला पाचोळा या सामासिक शब्दाचा विग्रह केलेला आहे. म्हणजे कोण्या समासाचं उदाहरण होते अव्ययभाव समासाचं होते का भावनिक समासाचं होते का समासाचं होते का द्वंद्व समासाचं होते का तर आपल्याला सेक्शन कळायला पाहिजे. कारण पाला पाचोळा म्हणजे पाला पाचोळा वगैरे वगैरे असं जेव्हा त्या जातीच्या इतर वस्तूंचा त्याचा समावेश केला जातो त्यावर द्वंद्व समास असं त्याचं उत्तर येईल. मग द्वंद्व समासाचे प्रकार किती आहेत तर इतरेतर द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. काय हे द्वंद्व समासाचे प्रकार आहेत. कारण एक दोन असे 3 प्रकार पडतात द्वंद्व समासाचे. तर पाला पाचोळा म्हणजे याच्यात त्याला पाला पाचोळा वगैरे म्हणल्यानंतर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. हे पाला पाचोळा समाहार द्वंद्व समास या असं त्याचं उत्तर येणार आहे. मग इथे पर्यायातून गेले तर द्वंद्व समास हे आपल्याला त्याचं उत्तर देता येते हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पहा पुढचा प्रश्न पाहूत आपण. नेक्स्ट क्वेश्चन पाहिला आपण तर पहा तर खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. गुडत्याला काडीचा आधार म्हटलेले मन मन दिलेले तर ते 4 पर्याय 4 पर्यायापैकी योग्य असा काय अर्थ आपल्याला याच्यातला ओळखायचा. या म्हणीचा योग्य असा अर्थ मन काय गुडत्याला काडीचा आधार.
बघा असं म्हटलेलं. मग त्यांनी पर्याय काय दिले तो? आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. हा एक नंबरचा पर्याय. काळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य सुद्धा मोलाचे वाटते. हा 2 नंबरचा पर्याय. 3 नंबरचा कार्यक्रम उरकल्यावर व्यवस्था करणे. आणि उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी मागे राहिल्या. असे 4 पर्याय दिलेले आहेत बघा. मग याचे तुम्हाला पाहावं लागणार आहे आता या म्हणीचा अर्थ कोणता? बघा उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी राहिल्या. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी हे याचं म्हण असणार या स्पष्टीकरणाची. मग इथं कार्यक्रम उरकल्यावर व्यवस्था करणे म्हणजे काय हो? वराती मागून घोडे हे या म्हणीचा अर्थ आहे. पण संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य सुद्धा काय मोलाचे वाटते. असं म्हणजे काय? त्याला काडीचा आधार. एखाद्या माणसावर संकट आलं आणि त्याला त्या संकटात जर कोणी मदत केली तर ती अत्यंत महत्वाची, त्याला खूप मोलाची वाटते, त्याला सहाय्य देणारी ती मदत असते. म्हणून पर्याय क्रमांक आपलं किती? 2 हे ह्या प्रश्नाचं आपल्या उत्तर येत आहे. या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 आहे पहा. पुढचा प्रश्न पहा. बघा, भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले? आत्मकथन विचारलेलं आहे भुरा. भुरा हे आत्मकथन कोणाचं आहे असं त्यांनी विचारलेले. पर्याय देखील दिलेले 4 पर्याय दिलेले. शरद भाविस्कर, पु ल देशपांडे, विश्राम बेडेकर आणि शरणकुमार निंबाळे असं त्यांनी पर्याय दिलेले आहेत. मग बघा, भुरा हे आत्मकथन कोणाचं आहे असं त्यांनी विचारले बघा. तर भुरा हे आत्मकथन कोणाचं आहे? तुम्हाला सांगता येत असलं तर सांगा. पहा, भुरा हे आत्मकथन शरद भाविस्कर यांचं आहे. यांचं आहे. पु ल देशपांडेचं काय? एक झाड दोन पक्षी हे त्यांचं हे आहे पुस्तक आहे बघा. पु ल देशपांडे, विश्राम बेडेकर आणि शरणकुमार निंबाळे यांचं अक्करमाशी यांचं पुढे अक्करमाशी असे यांचे या दोघांचे पण पुस्तक आहे. पहा मग हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्या कोणते आहे? तर शरद भाविस्कर हे यांचं उत्तर आलेलं आहे. हे पहा. हा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा. आता आपल्याला काय विचारले त्यांनी? प्रयोग विचारलेला आहे. आता तिची कादंबरी लिहून झाली असं त्यांनी वाक्य दिले. या वाक्याचा आपल्याला प्रयोग विचारायचा आहे, ओळखायचा आहे. मग त्यांनी पर्याय पण दिले. पुराण कर्मणी, कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आणि नवीन कर्मणी. त्याचा अर्थ आहे कर्मणी प्रयोग दिलेला आहे बघा. कर्मणी प्रयोगाचे 4 पर्याय आहेत. मग बघा उपप्रकार पण आहेत त्याच्यातच. मग ती कादंबरी लिहून झाली म्हणले कोणता प्रयोग ते आपल्याला ओळखायचे. पुराण कर्मणी म्हणले की प्राचीन काव्यामध्ये पांडिती काव्यामध्ये काव्याचा हा प्रयोग असतो, त्याच्यामध्ये या प्रयोगाचा वापर केलेला आहे. बरं काय? मग कर्मणी प्रयोग म्हटलं की त्याचे उपप्रकार आहे म्हणजे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? कर्ता हा महत्वाचा असतो. सॉरी, कर्म हे त्याच्यात महत्वाचं असते. कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असतो आणि कर्माला विभक्तीचा कधीच प्रत्यय नसतो. त्या वाक्यामध्ये कर्माला विभक्तीचा प्रत्यय नसतो आणि कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असतो. त्या वाक्याचा कर्मणी प्रयोग असतो. समापन कर्मणी प्रयोग म्हणजे इथं क्रियेची समाप्ती झाली असं सूचित केल्या जाते. नवीन कर्मणी म्हणजे इंग्लिश मधील काशीबाई सारखा हा प्रकार आहे. कारण कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यक्त प्रत्यय लागलेला असतो. मग बघा, तिची कादंबरी लिहून झाली हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये बघा, लिहून झाली हे संयुक्त क्रियापद आहे आणि लिहिणारा कोण आहे? ती आहे लिहिणारी. म्हणजे ची हा प्रत्यय लागलेला आहे. ची हा प्रत्यय कोण्या विभक्तीचा आहे? तर षष्ठी विभक्तीचा हा प्रत्यय आहे. षष्ठी विभक्तीचा प्रत्यय बघा. कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय असेल ही संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाल्याची आपल्याला बोध होत असेल, म्हणजे लिहून झाली म्हणजे पूर्ण झाली बोध होत असेल तर त्या वाक्याचा प्रयोग कोणता असतो? म्हणजे क्रियेच्या समाप्तीचा बोध इथं होत आहे आणि कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय असेल. चाचीचे कोणता पण इथं ची आलेला आहे बघा, षष्ठी विभक्तीचा प्रत्यय. म्हणून क्रियेची समाप्ती झाली म्हणून हा कोणता समापन कर्मणी प्रयोग होतो. कारण बघा, अत्यंत सोपा प्रश्न आहे. कारण प्रयोग विचारलेला आहे. कारण क्रियापद संयुक्त आपल्याला लिहून झाली. संयुक्त क्रियेच्या समाप्तीचा बोध होत आहे आपल्याला. कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. हा काय समापन कर्मणी प्रयोग आहे हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन पहा आपला नेक्स्ट. खालील शब्दाचा अर्थ सांगायचा आहे बघा. चपराक म्हटले, चपराक या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे कारण अर्थ त्यांनी विचारलेला आहे आपल्याला. मग ह्या चपराक या शब्दाचा अर्थ काय होतोय बघायचं. इथे त्यांनी पर्याय दिलेले आहेत आपल्याला ऑलरेडी. सुरस, चपखल, चापट आणि चरखा अशी त्यांनी
पर्याय दिलेले आहेत बघा. मग आपण काय म्हणतो, एखाद्यासोबत झगडा झाला, भांडण झालं की आपण त्याला काय म्हणतो, मी त्याला एक चपराक मारली. म्हणजे काय मारली हो? तर त्याला आपण चापट मारली बरं काय. चापट असं मारली असं म्हणतात. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय? चापट आहे. पर्यायामध्ये किती नंबरचा पर्याय आहे ते बघा. 3 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे. कारण चपराक मारणे म्हणजे चापट मारणे. या शब्दाचा अर्थ पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? विश्वास पाटील, ना. स. इनामदार, शिवाजी सावंत आणि रणजित देसाई असे त्यांनी पर्याय दिलेले आहेत. का पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे हे आपल्याला सांगायचं आहे बघा. कारण पहिला पर्याय विश्वास पाटील. हा विश्वास पाटील हे पर्याय अत्यंत महत्वाचा आहे बरं का. कारण आता नव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ते 2026 मध्ये होणारे साहित्य संमेलन आहे. त्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांचं पूर्ण साहित्य, यांची पूर्ण माहिती तुम्हाला इथं अभ्यास करावी लागणार आहे. कारण साहित्य संमेलनावर जानेवारीमध्ये झालं. त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर तारा भवाळकर होत्या. बघा आता ह्याचे 98वं साहित्य संमेलन होतं. तालकोट, नवी दिल्ली इथं झालेलं ते साहित्य संमेलन होतं. पण आता होणाऱ्या साताऱ्याला 99वं साहित्य संमेलन आहे. त्याचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड झालेली. म्हणजे झालेलं 98 आणि 99 या दोन्हीच्या अध्यक्षाविषयी आणि या साहित्य संमेलनाविषयी आपल्याला थोडी माहिती घ्यावी लागणार आहे. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न पडू शकतो याची गाठ शक्यता आहे. मग पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहे तो पहा. कारण विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या कोणत्या आहेत बघा. पांगिरा ही कादंबरी विश्वास पाटलांची. पांगिरा कोणाची? विश्वास पाटलांची. त्याच्यानंतर त्यांची दुसरी कोणती? पानिपत पण आहे. पानिपत त्यांचीच आहे. संभाजी आहे. संभाजी पण विश्वास पाटलांची कादंबरी आहे. महानायक पण आहे त्यांची कादंबरी. झाराझट ती पण त्यांचीच आहे बघा. नास इनामदार, इनामदार यांच्या कादंबरी कोणत्या आहे तो बघा. झेप, झेप ही यांची कादंबरी आहे. झेप. झुंज, झुंज पण त्यांचीच आहे. त्याच्यानंतर शहनशाह, शहनशाह, शहनशाह ही पण त्यांचीच कादंबरी आहे बघा. कोणाची? नास इनामदार यांची. शिवाजी सावंत, आता शिवाजी सावंताची कोणती कादंबरी आहे? मृत्युंजय, मृत्युंजय ही त्यांची कादंबरी आहे. त्याच्यानंतर छावा, छावा पण त्यांचीच कादंबरी आहे बघा. एक लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर रणजित देसाई, श्रीमान योगी, श्रीमान योगी ही यांची कादंबरी आहे. एक आपल्याला लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक पर्यायावर आपल्याला माहिती असावी लागते. विशेष म्हणजे विश्वास पाटील हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. का तर नव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. म्हणून तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. तर पुढचा प्रश्न पहा. या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. विश्वास पाटील यांची पांगिरा ही कादंबरी आहे. हा प्रश्न पहा. तोंड घशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होय का असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणता वाक्प्रचार? तोंड घशी पडणे. बघा आता त्यांनी पर्याय 4 दिले. तोंडावरची तेज नाहीशी होणे, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे, लढावयास सिद्ध होणे आणि वाटेल तसे बोलणे असे 4 पर्याय त्यांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत. मग ह्या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता पर्याय व्यक्त होतो ते आपल्याला इथं सांगायचं आहे. आता तोंडावरची तेज नाहीशी होणे म्हणजे काय होतं? तोंड उतरणे. काय? तोंड, तोंड उतरणे. तोंड उतरणे म्हणजे तोंडावरचे तेज नाहीसे होणे. विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे म्हणजे काय? तोंड घशी पडणे. तोंड घशी पडणे होईल त्याचा अर्थ. आपल्या इथंच उत्तर सापडलेले आपल्याला. तोंड घशी पडणे हे याच होईल इथं. लढावयास सिद्ध होणे म्हणजे काय? तोंड देणे. तोंड देणे म्हणजे लढावयास सिद्ध होणे. बघा वाटेल तसे बोलणे म्हणजे तोंड टाकणे. तोंड टाकणे म्हणजे वाटेल तसे बोलणे होते बघा. बघा प्रत्येक आता बघा तोंड उतरणे म्हणजे तोंडावरची तेज नाहीशी होणे हे याचा अर्थ होईल.
तोंडघशी पडणे म्हणजे विश्वासाची ठिकाणी फसगत होणे यातलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तोंड देणे म्हणजे लढावयास सिद्ध होणे आणि तोंड टाकणे म्हणजे काय वाटेल तसे बोलणे असे ह्या वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ होतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय क्रमांक 2 म्हणजे 2 हा आपलं उत्तर आहे. याचं कन्फर्म मध्ये आपलं पुढचा प्रश्न पहा आपला. पहा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा म्हटले त्यांनी. शब्द कोणता दिलेला आहे ते महत्वाचं आहे. वाद हा शब्द दिलेला आहे बरं का त्यांनी वाद. तर वाद म्हणजे काय? वाद या शब्दाचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे. दुसरं काहीच विचारलं नाही. म्हणजे या शब्दाचा अर्थ. संवाद म्हणजे आपण एकमेकांमध्ये जो चर्चा करतो त्याला आपण संवाद म्हणतो. सुसंवाद आणि प्रतिवाद. प्रतिवाद हा युक्तिवाद असतो कारण न्यायालय म्हणजे मांडलेला जातो. विरोधी पक्षाने जो मांडलेला असतो त्याला प्रतिवाद म्हणतात. पण बघा इथे वाद या शब्दाचा अर्थ काय होतो? भांडण होते किंवा तंटा होते. वाद म्हणजे भांडण किंवा तंटा किंवा कलह म्हणजे वाद. मग इथे पर्यायामधलं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 आहे. कोणतं? ते आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं लक्षात घ्या. कारण अ, वाद या शब्दाचा अर्थ काय? तंटा. तंटा होईल, भांडण होईल, कलह होईल. बघा पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. हा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे पहा. कारण आपल्याला लवकर लवकर प्रश्न घ्यायचे आहेत कारण आपल्याला आपली परीक्षा लवकरच येत आहे. आपल्याला खूप सारा सराव करायचा आहे पी-वाय-क्यूचा हे लक्षात घ्या. प्रश्न वाचा बोर्डवरचा आणि त्याचं उत्तर पहा तुम्ही काय आहे ते. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा म्हटले. इथे त्यांनी प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. कोणता प्रयोग आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. कारण बघा प्रयोग ओळखायचं म्हणलं की तुम्हाला मी अगोदर एक प्रश्न झाला आपला प्रयोग ओळखताना वाक्यातल्या 3 गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. कोणता? वाक्याचा कर्ता, वाक्यातील कर्ता, वाक्यातील क्रिया. या 3 गोष्टी ज्यांना काढता येतात वाक्यातून त्या विद्यार्थ्याला विदिन सेकंदमध्ये प्रयोगाचं उत्तर काढता येते. हे बघा छकुलीने बाहुलीस झोपवले. वाक्य आहे. या वाक्यातील बघा कर्ता कोणता आहे? आपल्याला कळलं पाहिजे कर्म कोणते आणि क्रियापद कोणते हे समजलं पाहिजे. कारण पहा कारण झोपावले म्हणजे झोपण्याची क्रिया होऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे? तर झोपावले म्हणजे वाक्याचं काय आहे? वाक्याचं क्रियापद आहे. हे वाक्याचं क्रियापद आहे. मग झोपणारा कोण आहे? झोपवणारा कोण आहे? तर छकुली आहे. झोपवणारी कोण? तर छकुली. छकुली काय वाक्याचा कर्ता आहे. छकुलीने पुन्हा झोपण्याची क्रिया कोणावर झाली? बाहुलीवर म्हणजे कर्म काय? बाहुली. बाहुलीस म्हणजे कर्ता कर्म क्रियापद आपल्याला समजलेलं आहे. मग वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी प्रयोग होतो का? होत नाही. तर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्माला असेल किंवा नसेल तर वाक्यातील कर्त्याला नसेल तर कर्तरी प्रयोग हा 100% होतो आणि वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असून कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग हा 100% होतो. पण वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय असेल तर कर्तरी आणि कर्मणी प्रयोग होत नाही. तर भावे प्रयोग होतो. बघा आणि पर्याय काय दिले? प्राण कर्मणी, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि समापन कर्मणी प्रयोग असे त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. पुणे पहा आता आता कर्ता आहे छकुली. छकुलीला तृतीय विभक्तीचा नि हा प्रत्यय लागलेला आहे. माऊली कर्म आहे. माऊलीला कोणता प्रत्यय लागला? स लागलेला आहे. कोणत्या विभक्तीचा? द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे स आणि इथं तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. तृतीय आहे. तृतीय विभक्तीचा प्रत्यय इथं द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे बघा. द्वितीय आहे इथे विभक्ती. पण बघा कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय आहे. कर्माला विभक्तीचा प्रत्यय आहे. म्हणजे कर्तनी आणि कर्मणी प्रयोग होणार नाही. पण कोणता होईल? भावे प्रयोग. आपला पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. कारण पुराण कर्मणी होणार नाही. कर्मणी प्रयोग आणि समापन. आता पुराण कर्मणी आणि समापन कर्मणी हे कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत. मग ते तिन्ही होणार नाही. तर आपलं उत्तर काय? उत्तर पर्याय क्रमांक काय? तर 2 आहे. या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 भावे प्रयोग असं याचं उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न घ्या. बघा पितळ उघडे पाडणे, पितळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा म्हटले म्हणजे या शब्दार्थाचा जे काय उपयोग करून इथं वाक्य पर्याय दिलेले आहेत त्याचं आपल्याला योग्य विधान म्हणजे बरोबर उत्तर कोणतं आहे, पर्याय कोणता आहे ते आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे सांगायचं आहे. बघा पितळ उघडे पडणे म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? खरे स्वरूप बाहेर येणे. खरे स्वरूप बाहेर येणे. तर सर्वांना समजणे असं होईल. मग खरे स्वरूप बाहेर येणे म्हणजे पितळ उघडे पडणे. बघा आता ह्याच्यामध्ये बघा लॉटरी लागून पितळ उघडे पडणे हे होते का?
नाही याच्यात खरं स्वरूप आहे का? नाही म्हणजे हे पर्याय आपला चुकीचा आहे. जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे काढले. बघा, इथं बघा आता जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाची बघा, म्हणजे एखादा जादूटोणा करणारा माणूस असेल, तो त्याचा चमत्कार म्हणजे कसा करून जनतेला कसं ते मूर्ख काढत आहे किंवा कसं बनवत आहे, त्याचं जे काय भोंदूपण आहे ते कोण उघडकीस आणलेलं आहे? तर विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने उघडकीस आणलेलं आहे. म्हणजे त्याचं खरं स्वरूप त्यानं काय केलेलं शिक्षकानं बाहेर आणलेलं आहे जनतेसमोर. म्हणजे हे आपलं या प्रश्नाचं काय होईल? उत्तर होईल. पर्याय क्रमांक किती? 2 हे आपलं उत्तर आहे. प्रथम क्रमांक राहिलेल्या रोहनने आपल्या देशाचे गुपित सांगून पितळ उघडे पाडले. हे पण होत नाही. म्हणजे पर्याय आपले आहेत का उत्तराचे? नाहीत. भारताने विश्वचषक जिंकून पितळ उघडे पाडले. हे पण होत नाही. पर्याय क्रमांक किती आहे? 2 हे आपले उत्तर आहे. या शब्दाचा अर्थ पर्याय क्रमांक 2 मध्ये योग्य विधान बनवलेलं आहे. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढचा पर्याय बघा. खालील शब्दाचा समास ओळखायचा. काय? समास ओळखायचा आहे बरं का. तर शब्द कोणता आहे? तर शब्द आहे दर-मजल. दर-मजल हा शब्द आहे. मग दर-मजल या शब्दाचा समास कोणता आहे? बहुब्रुवी समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्विगु समास. बघा, दर-मजल म्हणजे काय? प्रत्येक मजलीला, प्रत्येक मजल्याला किंवा मजल्याला, प्रत्येक मजला. तर बघा, इथे या मजल या शब्दाला कोणता उपसर्ग लागलेला आहे? दर हा उपसर्ग लागलेला आहे. उपसर्ग कोणता आहे? उपसर्ग काय? तर दर हा उपसर्ग आहे बघा. दर हा काय? उपसर्ग आहे. पण या दर हा कोणत्या आता दर हा उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे माहित पाहिजे. कारण दर उपसर्ग आहे त्या भाषेतला आहे. बघा, मराठी मधला आहे, संस्कृत मधला आहे, अरबी मधला आहे, फारसी मधला आहे, कोणत्या पोर्तुगीज मधला कोणत्या कोणत्या भाषेमधला उपसर्ग आहे. तर दर हा उपसर्ग कोणत्या भाषेमधला असेल? फारसी. फारसी मधला हा काय उपसर्ग आहे. बघा, फारसी उपसर्ग लागून तयार होणारा समासिक शब्द जो असतो समासाचं उदाहरण असतो. बघा, फारसी शब्द उपसर्ग लागून तयार होणारा सामासिक शब्द कोणत्या समासाचं उदाहरण असतो? तर यावनी. यावनी त्या समासाचं उदाहरण असतं बरं का. त्या धर्मजल या शब्दाचा समास हा समासिक शब्द कोण्या समासाचं उदाहरण आहे? यावनी. तर यावनी हा समास कोणत्या मेन समासाचा प्रकार आहे हो? ते पाहिजे. यावनी कोण्या प्रकाराचा आहे? कारण हे फारसी किंवा अरबी उपसर्ग लागून तयार झालेल्या समासिक शब्द यावनी अव्ययभाव समास म्हणतात. हे बघा, यावनी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? प्रकार आहे हो सॉरी. यावनी हा अव्ययभाव समासाचा प्रकार आहे. कोणत्या अव्ययभाव समास? म्हणजे पर्यायानुसार आपलं या प्रश्नाचं उत्तर काय? दर-मजल हा शब्द अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे ते उत्तर आहे. कारण द्विगु समास नाही, तत्पुरुष पण नाही, बहुब्रुवी पण नाही. म्हणजे इथं उत्तर काय होणार आहे आपलं? 2 नंबरचा पर्याय उत्तर आहे. एक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हटले. कोणते शब्द? अनास्था. अनास्था शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. बरं का? बघा, त्याचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे आपल्याला हा उत्तर भेटणार. आता विरुद्धार्थी कोणता? अनास्था याचा विरुद्धार्थी. आता आवर म्हणजे काय? अजागर. आवरचा विरुद्धार्थी अजागर. बरं का? एक लक्षात घ्या. मग इथं बघा, आस्था म्हणले काय? अनास्थायी. अनास्थायी त्याचं उत्तर येणार आहे. आशा म्हणले की निराशा. आश्रय म्हणलं की विरुद्धार्थी काय? निराश्रय. निराश्रय बरं का? एक लक्षात घ्या. मग आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. अनास्था म्हणजे विरुद्धार्थी शब्द आस्था आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं. लक्षात घ्या. हा प्रश्न पहा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा. अर्थ ओळखायचा बरं का? शब्द काय? प्रहार. प्रहार हा शब्द आहे. त्याचा आपल्याला योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मग बघा, प्रहर, प्रहार, प्रवाद आणि घाव असे त्यांनी पर्याय दिलेले आहेत. मग प्रहार या शब्दाचा योग्य अर्थ काय येणार आहे? तर आपल्याला पहा,
प्रहर म्हणजे काय हो? प्रहर म्हणजे काय? दिवसाचा एक भाग. बरं का, दिवसाचा काय एक भाग आहे प्रहर म्हणजे दिवसाचा एक भाग. एक भाग म्हणजे काय? प्रवाह. बरं काय? प्रवाह म्हणजे काय? प्रवाह नदीचा असतो, नदीचा प्रवाह. नदीचा प्रवाह आहे बघा. त्याच्यानंतर प्रवाह नंतर घाव. बघा, प्रहार म्हणजे काय होते? घाव. प्रहार म्हणजे घाव. हे आपलं काय उत्तर आहे. म्हणजे प्रहार या शब्दाचा अर्थ काय हो? तर घाव असा त्याचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं आपल्या उत्तर आहे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा म्हटले त्यांनी. व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला बघा. संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. 4 पर्याय दिलेले. तर आपल्याला योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न इथं करावा लागणार आहे. बघा, व्यायाम केला तर शरीर शरीर घाटदार होईल. बघा, बघा इथं त्यांनी वाक्यात काय आलं? तर आले म्हणजे जर तर. बघा, जर इथं दिलेलं नाही बरं का. इथं तर हा आहे म्हणजे दिलेलं नाही. म्हणजे व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. पण आपल्याला समजावं म्हणून मी जर समोर लिहित आहे. जर व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. इथं काय आलं? तर मी तर लिहिलं. तर लिहिलं मी. तर वाक्यामध्ये 8 निर्माण व्हावी. 8 वाली बघा. हे केलं तर ते, अमुक केलं तर तमुक होईल. असा इथं उद्देश होत आहे. कारण व्यायाम केला तरच शरीर कसं घाटदार होईल. ते जर तर इथं काय 8 आली. 8 आली म्हणजे काय? जर त्यानं जोडेलं वाक्य असेल तर संकेतार्थी वाक्य असते. म्हणजे आपलं उत्तर काय? संकेतार्थी वाक्य आहे. पण बघा, क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात पहा तुम्ही. कारण एक स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि कोणतं? संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य बघा, एक लक्षात घ्या. म्हणजे 4 प्रकार कशावर बोलतात? क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात. त्या 4 प्रकारापैकी कोण्या प्रकारामध्ये हे वाक्य आलेलं आहे? तर संकेतार्थी वाक्य आहे हे. कारण स्वार्थी, अज्ञार्थी, विद्यार्थी नाही आहे. कारण का 8 दिलेले, जर तर आलेले आहे म्हणजे संकेत आलेला आहे म्हणजे 8 आलेली आहे म्हणून या वाक्याचं उत्तर काय? संकेतार्थी वाक्य हे याचं उत्तर होणार आहे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शुद्ध शब्द ओळखा. बघा, विरुद्धार्थी विचारले आणि शुद्ध शब्द असा त्यांनी प्रश्न विचारले आहे. विरुद्धार्थी शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. कारण कोणता आहे त्यांनी शब्द दिलेला? औरस हा शब्द दिलेला आहे. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बरं का. विरुद्धार्थी कोणता आहे? अनौरस, औदार्य, ओवळा आणि औचित्य. बघा, असा त्यांनी दिलेला आहे. तर आपल्याला इथं विचारलंय त्यांनी काय? काय विचारलेलं? विरुद्धार्थी शब्द सांगा. औरसचा विरुद्धार्थी बघा. औरस, औदार्य. औदार्य म्हटलं काय आहे रे? कृपणता. औरस काय नाही रे? अनऔरस म्हणजे आपलं पर्याय आलं. ओळाचं काय आहे? सव्वा. औचित्य, अनौचित्य. बघा, औचित्य, अनौचित्य, ओळा, सवला, औदार्य, अनावरण, औदार्य. बघा, मग इथं पहा तुम्ही याचं विरुद्धार्थी काय आला इथं? औरस, अनौरस. म्हणजे या प्रश्नाचं आपल्या उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर ह्या प्रश्नाचं आपल्या आहे. पर्याय क्रमांक किती? 1 हे उत्तर आहे. लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाचं वाचन करा आणि याचं उत्तर सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बघा, याचं उत्तर काय आहे ते. खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. म्हणजे वाक्य रूपांतर त्यांनी विचारलेले कोणाचं? उद्गारवाचक वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये त्यांनी रूपांतर आपल्याला विचारलेले म्हणजे करायला सांगितलेलं आहे. कारण त्यांनी कोणतं वाक्य दिलेले हो? त्यांनी उद्गारवाचक वाक्य दिलेले. आपल्याला कोणतं? विधानार्थी वाक्य करायचे बरं का. बघा, केलेले योग्य विधान ओळखा म्हटले. कोणतं? रूपांतर उद्गाराचे विधानार्थी मध्ये. बघा, किती सुंदर आहे तिचे अक्षर. बघा, किती सुंदर आहे तिचे अक्षर हे कोणतं वाक्य? तर हे उद्गारवाचक वाक्य आहे. याचं आपल्याला करायचे काय? याचं आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. मग बघा, त्यांनी पर्यायामध्ये विधानार्थी वाक्य बनलेलं दिलेलं आहे. पण ते आपल्याला ओळखायचं आहे.
मग बघा तिचे अक्षर खूप सुंदर आहे पर्याय. सराव केला तर तिचे अक्षर सुंदर हे 2 नंबरचा पर्याय. सुंदर आहे का तिचे अक्षर 3 नंबरचा पर्याय. तिच्यासारखे सुंदर अक्षर काय आहे 4 नंबरचा पर्याय आहे. तुम्ही पहा किती सुंदर आहे तिचे अक्षर याचं विधानार्थी वाक्य करायचे आपल्याला तर काय येईल हो, कसं येईल का तिचे अक्षर तिचे अक्षर आल्यानंतर काय किती सुंदर आहे असं जे विधान आहे म्हणजे किती काय खूप खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे. तिचे अक्षर खूप सुंदर आहे. हे सरळ सरळ विधान केलं साधं विधान आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं हो? तिचे अक्षर खूप सुंदर आहे. पर्याय क्रमांक किती आहे हो? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले तिचे अक्षर खूप सुंदर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलं. कारण या उद्गारवाच्य वाक्याचं आपण विधानार्थी वाक्यामध्ये केलेले वाक्य रूपांतर करत असताना वाक्याच्या अर्थमध्ये बदल होता कामा नये. बदल झाला नाही पाहिजे. तर आपल्याला किती सुंदर आहे तिचं अक्षर म्हणजे तिचं अक्षर कसं खूप सुंदर आहे. इथं उद्गार काढलेला आहे आणि इथे विधानार्थी सरळ साधं विधान केलेलं आहे. खूप सुंदर आहे. तिचे अक्षर खूप सुंदर आहे असं साधं विधान केलेले म्हणून हे विधानार्थी वाक्य होते. म्हणजे पर्याय क्रमांक किती 1 हे आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं. पहा तुम्ही हा प्रश्न पहा. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा बघा. होकारार्थीचं त्यांनी काय विचारलंय नकारार्थी. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायला त्यांनी सांगितलेलं आहे. प्रार्थनेला हजर राहावे हे वाक्य कोणतं होकारार्थी आहे. याचं आपल्याला नकारार्थी वाक्य करायचंय बघा. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करत असताना आपल्याला वाक्याच्या अर्थामध्ये बदल होऊ द्यायचा नाही. वाक्याच्या अर्थामध्ये बदल झाला नाही पाहिजे, पण वाक्य नकारार्थी झालं पाहिजे. प्रार्थनेला हजर राहावे. बघा आता होकारार्थी वाक्यातला एखादा मुख्य शब्द म्हणजे मुख्य शब्द जो आहे, तो शब्द आपल्याला ओळखावा लागतो आणि त्या शब्दाच्या विरोधार्थी शब्द आपल्याला टाकावा लागतो. म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी होतं. नकारार्थी असेल तरी मुख्य शब्द विरोधार्थी टाकला तर त्याचं होकारार्थीमध्ये रूपांतर होते. प्रार्थनेला हजर राहावे असं वाक्य आहे. पण बघा हजर हा मुख्य शब्द वाक्यामध्ये आहे. तो मुख्य शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला टाकायचा आहे. आता हजरचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? गैरहजर होईल. गैरहजर होईल. मग गैरहजर शब्द टाकायचा. आता प्रार्थनेला गैरहजर राहावे असं होणार नाही वाक्य. अर्थ बदल झाला नाही पाहिजे बरं का. विरुद्धार्थी मुख्य शब्दाच्या टाकलं. मग वाक्य कसं होणार आहे? प्रार्थनेला गैरहजर राहू नये बरं का. प्रार्थनेला काय गैरहजर नेला गैरहजर गैरहजर राहू नये असं वाक्य होईल. म्हणजे हे कोणतं झालं? कारण वाक्याच्या अर्थामध्ये बदल झाला का? नाही. वाक्याच्या अर्थामध्ये बदल झाला नाही. पण अ, नकारार्थी वाक्य झालेलं आहे. होकारार्थीचं नकारार्थी. कारण प्रार्थनेला हजर राहावे, प्रार्थनेला गैरहजर राहू नये म्हणजे याचा अर्थ काय होतो? हजर राहावे, गैरहजर राहू नये म्हणजे. हे झालं नकारार्थी वाक्य. मग पर्यायामध्ये किती नंबरला आहे बघा? प्रार्थनेला हजर राहून गैरहजर हे तर होत नाही म्हणजे इथं आपलं चुकलं म्हणजे हे विधान चुकीचं आहे. प्रार्थनेला हजर नसतील तर हे चुकीचं आहे. प्रार्थनेला गैरहजर राहू नये म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय उत्तर आलेलं आहे. कारण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. बरं का? एक लक्षात घ्या. मग याचा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न पहा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हटले त्यांनी. बघा चिरंतन, चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. मग विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखावा लागणार आहे. बघा पर्याय दिले चिकार, षडभंगूर, चिरकाल आणि चिरायू. बरं काय? चिरंतन काय विरुद्धार्थी त्यांनी विचारले बरं का. आता चिकार, चिकार या शब्दाचा विरुद्धार्थी काय होईल हो? चिकार म्हणजे जास्त, याचा काय होईल? थोडे किंवा थोडा. बरं का? चिकार म्हणजे थोडे किंवा थोडा. क्षणभंगूर म्हणजे कमी आणि चिरंतन म्हणजे जास्त बरं का. चिरकाल, अल्पकाळ, अल्पकाळ, चिरायू, अल्पायू, अल्पायू, चिरायू, अल्पायू. तर काय? पण बघा आता याचं काय येणार आहे? क्षणभंगूर म्हणजेच काय? चिरंतन. चिरंतन म्हणजे
क्षणभंगूर म्हणजे विरुद्धार्थी सांगत आहे बरं का, कारण त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी विचारलेलं आहे, हे लक्षात घ्या. चिकार म्हणजे थोडे, क्षणभंगूर म्हणजे चिरंतन, चिरकाल म्हणजे अल्पकाळ आणि चिरायू चिरायू म्हणजे अल्पायू, बरं का. हे त्यांचे म्हणजे आपलं उत्तर काय आलं याचं, तर उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. कारण चिरंतनचा त्यांनी विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे आणि क्षणभंगूर हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, त्या खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे. निर्धार. निर्धार हा शब्द त्यांनी दिलेला आहे. निर्धार या शब्दाचा आपल्याला काय समानार्थी शब्द सांगायचा आहे. त्यांनी समानार्थी शब्द विचारलेला आहे. निर्धार या शब्दाचा लक्षात घ्या. मग बघा, निबिड, नित्य, निश्चय आणि निवाडा असे त्यांनी दिलेले पर्याय आहेत. मग निबिड म्हणजे काय हो? निबिडचं काय आहे? दाट, घनदाट, गज, बरं का. घनदाट, गर्द आणि दाट. नित्य, नित्य म्हणजे सतत, सतत, सदैव. नित्य म्हणजे सतत, सदैव असे शब्द येतील. नेहमी म्हणजे नित्य. निश्चय, निश्चय म्हणजे काय येणार आहे? निश्चय म्हणजे निर्धार. निश्चय म्हणजे निर्धार. निवाडा म्हणजे काय आहे हो? बघा, निवाडा म्हणजे न्याय. निवाडा आपण म्हणतो की नाही, म्हणजे न्याय देणे. आलं का लक्षात? मग पहा, निर्धार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आला याच्या पर्यायामध्ये, तर पर्यायामध्ये निश्चय आलेला आहे. निर्धार करणे म्हणजे निश्चय करणे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हे काय, तर उत्तर आहे. आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. न्याय, निवाडा, निवाडा म्हणजे न्याय असे ते शब्द येतील. पुढचा प्रश्न पहा. फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर एखाद्याची चूक झाली तर आपण त्याला काय फैलावर घेतो, म्हणजे त्याला आपण फैलावर घेतो, म्हणजे या वाक्यामध्ये कुठे योग्य उपयोग केलेला आहे या कोणाचा, या शब्दाचा फैलावर घेणे या शब्दाचा खालील वाक्यामध्ये कुठं योग्य उपयोग करून कोणते विधान लिहिलेले ते आपल्याला सांगायचे. बघा, 4 पर्याय दिलेले आहेत. भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींनी भारतीय क्रिकेट संघास फैलावर घेतले. त्याच्यानंतर काय, आईने केलेली पुरणपोळी खाऊन मी तिचे कौतुक करण्यासाठी फैलावर घेतले. दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले. योग्य पथ्यपाणी पाळून लवकर नीट होणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी फैलावर घेतले. बघा, म्हणजे काय, एखाद्याने एक योग्य काम केलेलं, त्याला दिलेली जबाबदारी एखाद्यानं पार पाडली नसेल तर त्याला आपण फैलावर घेतो, बरं का. म्हणजे त्याला आपण सुनावतो, बरं का. कसं काय काम झालं नाही असं त्याला आपण जाब विचारतो, म्हणजे फैलावर घेणे. मग पहा, त्या इथं कोणतं योग्य योग्य उपयोग केलेलं कोणतं विधान आहे? बघा, दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले. म्हणजे जे काही प्राध्यापकांना काम दिलेलं होतं ते त्यांनी त्यांच्या वेळेमध्ये पूर्ण केलं का? केलेलं नाही. वेळेमध्ये ते काम पूर्ण केलेलं नाही. नसल्यामुळे प्राचार्यांनी त्यांना काय केलेले, फैलावर घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक किती आपलं उत्तर येणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक किती? 4 हे उत्तर येणार आहे पहा. पहा, हा प्रश्न कोणता? फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले व खालीलपैकी योग्य विधान ओळखा म्हटलेले. भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींनी भारतीय क्रिकेट संघाला फैलावर घेतले. आईने केलेली पुरणपोळी खाऊन मी तिचे कौतुक करण्यासाठी फैलावर घेतले. तिसरा काय, दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले. योग्य पथ्यपाणी पाळून लवकर नीट होणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांनी फैलावर घेतले. बघा, फैलावर घेणे याचा आपल्याला काय वाक्यात उपयोग कुठे योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. लक्षात घ्या तुम्ही. योग्य कुठे आहे पहा. कारण फैलावर घेणे म्हणजे काय हो?
कारण एखाद्याला एकाने दिलेली आपण जी जबाबदारी आहे, जे काम आहे, त्यानं ते योग्य वेळेमध्ये, योग्य टाईममध्ये जर पूर्ण केलेलं नसेल, तर त्याला आपण जाब विचारतो. त्यांना विचारतो, "का झालं नाही?" म्हणून. तसंच मग याचं काय होणार आहे बघा, कुठे योग्य वापर कोण्या विधानामध्ये झालेला आहे पहा. तर पर्याय क्रमांक बघा कितीमध्ये दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले. म्हणजे प्राचार्यांनी जे काही प्राध्यापकांना काम दिलेलं होतं, ते त्या प्राध्यापकांनी वेळेवर काम केलेलं नाही पूर्ण. म्हणून त्यांनी त्यांना फैलावर घेतलेले. कोणाला? प्राध्यापकांना, प्राचार्यांनी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे, एक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. बघा, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिलं? व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचं आहे त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. बघा, त्यांनी काय विचारलं? हं, हं. बघा, विश्वास पाटील, पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत आणि ना. इनामदार अशी त्यांनी नावं दिलेली आहेत. बघा, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचं आहे असं त्यांनी विचारलं. व्यक्ती आणि वल्ली हे कोणाचं पुस्तक आहे? पु. ल. देशपांडे यांचं हे पुस्तक आहे. कारण विश्वास पाटीलचे मी तुम्हाला पुस्तकं सांगले. पांगीर आहे, पानिपत आहे, महानायक आहे, संभाजी आहे, धडाधडती हे यांचे पुस्तकं आहेत, कादंबऱ्या आहेत. मग पहा, पु. ल. देशपांडेचं व्यक्ती आणि वल्ली, शिवाजी सावंत यांचं महानायक नाही, सॉरी, शिवाजी सावंत यांचं कोणते मृत्युंजय आहे, पहा, छावा आहे, हे त्यांची पुस्तक आहेत. ना. इनामदार यांचं कोणतं? झुंज, झेप, शेनशाह हे यांचे पुस्तक आहेत. म्हणजे या सर्वांची पुस्तके एकंदर याच्या अगोदर तुम्हाला प्रश्नावरती मी स्पष्टीकरण लिहून दाखवलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा हे लिहित नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्या काय? पर्याय क्रमांक 2, पु. ल. देशपांडे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तर पुढचा प्रश्न पहा आपला. खाली खालील शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. शब्द कोणता आहे हो? तर शब्द आहे गर्द. गर्द ह्या शब्दाचा अर्थ सांगायचा पर्यायामधून आपल्याला. आता गाथा, गाथा म्हटलं की काय तो? तर कविता, छंद म्हणजे गाथा. गाथा म्हणजे छंद आणि कविता बरं का. मग दाट, दाट म्हणले काय? गर्द. गर्द या शब्दाचा अर्थ दाट होतो बघा. गळू, गळू म्हणले की फोड. बरं का. एखादं टेंगूळ आलं, टेंगूळ असं म्हणजे फोड म्हणजे गळू होते. गार म्हणजे शीतल, थंड. शीतल, थंड म्हणजे गार. तर काय? फोड, फोड म्हणजे गळू. दाट, गाथा म्हणजे छंद आणि कविता असं त्याचा अर्थ होते. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय उत्तर आहे या प्रश्नाचं, एक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा तुम्ही. पुढचा प्रश्न काय? खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बळी तो कानपिळी ही म्हण आहे. या म्हणीचा त्याला त्यांनी खालील पर्यायामधून योग्य अर्थ सांगायला सांगितलेला आहे. ओळखा म्हटलेले. व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप करणे पर्याय काय? जगलो तर करूनच दाखवीन अश्वबाणा. बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो. बापाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा. बघा, तर बळी तो कानबळी म्हणजे काय? बघा, व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप म्हणजे काय तुम्हाला सांगतो. बहिऱ्यासमोर भाषण आणि आंधळ्यासमोर दर्पण जर आपण धरलं, काय फायदा आहे का त्याचा? नाही. म्हणजे व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप आहे ती. मग जगलो तर करून दाखवील असा बाणा म्हणजे बघा, बचेंगे तो और भी लढेंगे म्हणजे असा होणार आहे त्याचा अर्थ. पण बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो म्हणजे काय? बळी तो खानपिळी. हे याचं उत्तर, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे भेटलेलं आहे. बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो म्हणजे बळी तो खानपिळी. बापाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा म्हणजे काय? बडे बाप का बेटा. बरं का, असं त्याचं हे होणार आहे. मग बघा, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला भेटलं. याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न पहा तुम्ही. फुल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बघा, कोणत्या शब्दार्थाचा उपयोगाचे विधान ओळखायचे? फुल ना फुलाची पाकळी देणे. याचा कोणत्यात योग्य उपयोग झालेला आहे कोणत्या विधानात, ते विधान आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, फुल ना फुलाची पाकळी देत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढून न पेलणारा भला मोठा हुंडा दिला. त्याच्यानंतर ताजमहल थांबवून शहेनशहाने मुमताजला, सॉरी, ताजमहल बांधून शेरशाहने मुमताजला फुल ना फुलाची पाकळी दिली.
3 नंबर काय भर धाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावून आपल्या छंदास पुन्हा फुलाची पाकळी दिली. म्हणजे तिन्ही विधान होतील का? तिन्ही होत नसतात. चौथं होतंय की नाही पाहावं लागणार आहे. कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदाम्याने पोळ्याची फुलकुंडी देऊन फुलना फुलाची पाकळी दिली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. म्हणजे आपल्या शक्तीप्रमाणे म्हणजे आपल्या कुवतीप्रमाणे आपण एखाद्याला मदत करतो किंवा एखाद्याला सहाय्य करतो किंवा एखाद्याला मदत देतो. म्हणजे फुलना फुलाची पाकळी सुदाम्याने दिलेली आहे. त्यानं त्याच्या पोथीप्रमाणे दिलेले काची पोळ्याची पुचुंडी देऊन त्यांनी फुलना फुलाची पाकळी दिली असं म्हटले. म्हणजे फुलना फुलाची पाकळी देणे ह्या शब्दार्थाचा चौथ्या क्रमांकाच्या वाक्यामध्ये योग्य उपयोग आहे. कृष्ण भेटी जाणाऱ्या सुदाम्याने पोळ्याची पुचुंडी घेऊन फुलना फुलाची पाकळी दिली या वाक्यामध्ये योग्य असा उपयोग केलेला आहे या शब्दार्थांचा. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हे काय उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या. बघा पुढचा बघा आपण टॉप करू. कारण असेच आपल्याला च्या संदर्भात आलेले पी-वाय-क्यू आपल्याला टी-ए-टीचे घ्यायचे आहे. तिथून पुढे आपलं सेशन कंटिन्यू असंच होणार आहे. सर्वांना थँक यू. आपण आज इथंच थांबू.